खासदार शरद पवार हे राजकारणातील मुत्सद्दी नेते मानले जातात. शुक्रवारी शरद पवार सांत्वनपर भेटीसाठी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. शुक्रवारी रात्री कोल्हापुरातच त्यांचा मुक्काम होता. आज सकाळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मात्र त्यांचा हा दौरा आणखी एका गोष्टीमुळे चांगला चर्चेत आलाय. शरद पवारांच्या या कोल्हापूर दौऱ्यावर अजित पवार गटाचे माजी आमदार के.पी. पाटील, त्याचबरोबर राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष ए.वाय. पाटील या दोघांनीही आज शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीचा तपशील फारसा समोर आला नसला तरी या भेटीमागं विधानसभेचं गणित दडल्याची चर्चा मात्र सुरू आहे. लोकसभा निवडणूक संपल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेत. त्यातच माजी आमदार के.पी. पाटील आणि ए.वाय. पाटील हे दोघेही विधानसभेसाठी इच्छुक आहेत. शिवाय हे दोघेही मेहुणे पाहुणे आहेत. दोघांच्या भांडणाचा लाभ तिसऱ्यालाच. या उक्तीप्रमाणे माजी आमदार के.पी. पाटील आणि ए.वाय. पाटील यांच्यातील अंतर्गत वादाचा फायदा आत्तापर्यंत आमदार प्रकाश आंबेडकर यांनाच झालाय. त्यातच माजी आमदार के.पी. पाटील अध्यक्ष असलेल्या बिद्री सहकारी साखर कारखान्यावर काही दिवसांपूर्वीच राज्य उत्पादन शुल्क विभागानं कारवाई केली आहे. या कारवाईमुळे देखील के.पी. पाटील हे अजित पवार गटावर नाराज झालेत. या पार्श्वभूमीवर आज त्यांनी घेतलेल्या शरद पवारांच्या भेटीमुळं राजकीय चर्चेला मात्र उधाण आलंय. या सर्व घडामोडींवर प्रतिक्रिया देताना माजी आमदार के.पी. पाटील यांनी मात्र सावध पवित्रा घेतलाय. शरद पवार हे वंदनीय नेते आहेत. सहकार चळवळीत त्यांचं मोठं योगदान आहे. म्हणूनच मी त्यांची भेट घेतली. विधानसभा निवडणुकीसंदर्भात लोकांच्या इच्छेनुसारच आपण पुढील भूमिका घेणार असल्याचं माजी आमदार के.पी. पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलंय. त्याने भेट होणं आणि रामराम ठोकणं अशा काही गोष्टी नसतात. आदरणीय शरद पवार हे महाराष्ट्रातले एक वंदनीय नेते आहेत, राष्ट्रीय नेते आहेत. सहकारी चळवळीमध्ये प्रचंड मोठं त्यांचं योगदान आहे. सहकारी साखर कारखानदारीत आहे. मी त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्ष काम केलेलं आहे. असे नेते या ठिकाणी आल्यानंतर त्यांना सदिच्छा भेट देणं म्हणजे काहीतरी भूमिका बदलली घेतली असं नाही. मूळ अजून भूमिका कसल्याही प्रकारची बदललेली नाही आणि घेतलेली पण नाही. लोकांच्या इच्छेप्रमाणे पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीत काय करता येईल हे पाहता येईल. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अनेक आमदार आणि माजी आमदार हे शरद पवारांची साथ सोडून अजित पवार गटात सहभागी झाले. मात्र लोकसभा निवडणुकीनंतर सध्या अजित पवार गटाचे अनेक आमदार हे शरद पवार यांच्या संपर्कात असल्याचं सांगितलं जात आहे. राजकीय पक्षांनी देखील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं आपापली तयारी सुरू केली आहे. काही नेते आपली राजकीय सोय बघून पक्ष बदल करण्याची शक्यता व्यक्त केली जाते. अशातच अजित पवार गटाचे के.पी. पाटील आणि ए.वाय. पाटील यांनी शरद पवारांच्या घेतलेल्या भेटीवर अनेक राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत. या परिस्थितीत कोल्हापुरातील राजकीय घडामोडींनाही आता वेग आलाय. एस न्यूजसाठी कॅमेरामॅन अभिजित पाटीलसह इक्बाल रेठरेकर.